नमस्कार, मी गिरीश निकम. बातमीचा सातबारा या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून शिवीगाळ करण्यात आली आहे, तसंच घरात येऊन मारण्याची धमकी देखील त्यांना देण्यात आली आहे. सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा आरोप करत प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीनं फोनवरून धमकी दिली. इंद्रजित सावंत यांनी याबाबतचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर पोस्ट केलंय आणि त्यावरून आता राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या. हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो. किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या. या 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 दम असेल तर या. समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय करू बोललो? नका. काय बोललो काय विषारी? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? अहो, काय तुम्ही माहिती सांगा तुम्हाला? ना. कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला, मला सांगा ना. तुम्ही लक्षात घ्या, बहुतेक. छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता. लक्षात घ्या. हो का? त्याला तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं. लक्षात घ्या. आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता. ऐका हो. ब्राह्मण इतका द्वेष इतका. तुमचं नाव काय? काय बोलता तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर. गुगलवर सर्च करा. प्रशांत कोरटकर. हा. इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात. हॅलो. हा. तुझ्या साले हरामखोर, रेकॉर्ड कर, रेकॉर्ड. तुझ्या बापाला ब्राह्मणाला बोलशील ना, तुझी टाकीन. लक्षात ठेव. कोल्हापूरला येऊन माहिती ब्राह्मणाचा शब्द काढशील ना, ज्या दिवशी परशुरामाचा लक्षात ठेव. श्रीरामानं तुला तिथे मारेल. बघ, परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामानं 4 वेळा पराभव केला. तुम्ही साले लोक आहे, तुम्ही ब्राह्मणांना फक्त टार्गेट करता, हरामखोर हो. आज दिवसभरातली सर्वात मोठी बातमी होती आणि साम टीव्हीने प्रथम ही बातमी दाखवली होती. या बातमीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आता चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांकडून इंद्रजित सावंत यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यानंतर प्रशांत कोरटकरवर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. आता धमकी देणाऱ्याचा शोध सुरू आहे. या कोरटकरला अटक करा अशी मागणी राज्यभरातून होते. साम टीव्हीने बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आली. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली आणि कोल्हापूरच्या एसपींना फोन लावून या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले. आणि आता कोरटकर विरोधात गुन्हा दाखल झालाय. गुन्हा जो आहे, ज्या नंबरवरनं इंद्रजित सावंत सरांना फोन आला होता त्या नंबरवर, म्हणजे त्यांनी ज्यांना आपलं नाव प्रशांत कोरटकर असं सांगितलं, त्यावर हा गुन्हा दाखल आहे. नंबर आहे मोबाईल नंबर. या मोबाईल नंबरचा आम्ही सायबरच्या मदतीने तांत्रिक अनालिसिस करून पुढील तपास आम्ही करीत आहोत. मग आता सावंतांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे. पोकळ धमक्यांना घाबरत नसल्याचं इंद्रजित सावंतांनी म्हटलंय. धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरनं शिवरायांचा अपमान केला, त्याच्यावर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली. तर आपण कुठलीही धमकी दिलेली नसल्याचं प्रशांत कोरटकरांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटलंय. माझ्या धमकीबद्दल तर मी काय बोलायचा विषय नाही, कारण आपण सक्षम आहोत त्या विषयावर. पण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह भावना, वक्तव्य या उन्मादी व्यक्तीनं व्यक्त केल्यात, त्याच्याबद्दल मात्र कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. पहिली गोष्ट तर इंद्रजित सावंत यांनी जे पोस्ट केलं त्याच्यानंतर मला सकाळपासून शेकडो फोन आले. पहिली गोष्ट, हा कॉल माझा नाही, हा आवाज माझा नाही. आणि आजच्या टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये कोणी कोणाचे नाव घेऊन फोन करेल आणि शहानिशा न करता त्यांनी सरळ, हा इतका कळीचा मुद्दा आहे सध्या, छावा सिनेमानंतर इतकं झालेलं आहे. आणि मुद्दाम जातीचं लक्षात ठेवून फ्रेम करून हा आरोप केलेला दिसतोय मला. पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, मी सायबरकडे तक्रार करणार आहे की माझी शहानिशा न करता अशा पद्धतीचा कोळसा कोणी कॉल करून की सरळ एवढ्या मोठ्या माणसांनी सोशल मीडियावर टाकणं ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. एकीकडे कोरटकरच्या फोनवरून संतप्त प्रतिक्रिया उमटतात. दुसरीकडे अमोल कोल्ह्यांच्या एका दाव्यानं देखील आता खळबळजनक चर्चा सुरू झालेली आहे. अमोल कोल्हेंनी खळबळजनक दावा केलाय की संभाजी महाराजांचं जे बलिदान आहे ते न दाखवण्याचा आपल्यावर दबाव होता, असा खुलासा खासदार अमोल कोल्हेंनी केलाय. मात्र या मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवावा अशी कोणतीही सूचना शरद पवारांनी दिली नव्हती, असं देखील कोल्हेंनी स्पष्ट केलं.
तर या ट्रोल करणाऱ्यांनी स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यापूर्वी येण्यासाठी आत्ता जे कोणी ट्रोल करायला सरसावतात यांनी काय योगदान दिलं. मग छत्रपती संभाजी महाराज, तुम्हाला मान्य नाही ना मालिकेचा इतिहास, तुम्ही का नाही मालिका काढली याच्या आधी, किंवा कोणीच का नाही मालिका काढली याच्या आधी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आधी द्यावी लागतील. आणि मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तराकडे जेव्हा आपण बघतो आणि ती नकारार्थी असतात, तेव्हा आत्ताच नेमकं एक निमित्त साधून ज्या मालिकेनं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचवण्याचं एक छोटंसं का होईना पण काम केलं, त्या विश्वासार्हतेवर जेव्हा प्रश्न उपस्थित केला जातो तेव्हा या ट्रोल करणाऱ्यांचा राजकीय हेतू स्पष्टपणे समोर आहे. आता पुढच्या राजकीय बातमीकडे. राज्याच्या राजकारणातील ही मोठी बातमी आहे, कारण सामच्या या बातमीवर खुद्द जयंत पाटील यांनी देखील शिक्कामोर्तब केलेलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गुप्त भेट झाली. मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास बावनकुळेंच्या बंगल्यावर जवळपास 1 तास ही बैठक झाली. या भेटीच्या वेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे जयंत पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा आता रंगलेली आहे. खुद्द जयंत पाटील यांनीही या भेटीबाबत कबुली दिली आहे. आज संध्याकाळी 7:50 यांच्या घरी माझी भेट झाली आणि सांगली जिल्ह्यातल्या काही महसूल प्रश्नांच्यावर मी त्यांना जवळपास 10 ते 12 निवेदनं दिली आणि ती निवेदनं देण्यासाठी त्यांची भेट मागितलेली. महसूल विभागात 7-12 संगणकीकरण केलं, ऑनलाईन केले, त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाही. ती सर्व महाराष्ट्राचा तो प्रश्न होता, त्याकडे त्यांचं लक्ष वेधलं. 25 मिनटं भेट चालली. त्याच्यात काही राजकीय चर्चा नाही. बरोबर राधाकृष्ण विखे पाटील होते, स्टाफ होता, माझ्याबरोबरचे शिष्टमंडळाचे 4-5 जण होते. काल रात्री सायंकाळी 8:30-9 वाजता B5 बंगल्यावर, अधिकृत बंगल्यावर भेट झाली आणि माझ्या घरी तर 400-500 लोक त्यावेळी भेट झाली तेव्हा होते. ते अधिकृत माझा वेळ घेऊन आले होते आणि त्यामुळे काही ती राजकीय भेट नव्हती. कुठली राजकीय चर्चा सुरू झाली नाही. केवळ विकासाची चर्चा झाली. जयंत पाटील साहेबांनी दिलेले 14ही मुद्दे ते महत्त्वाचे होते. मी ते मार्गी लावणार आहे. आता पुढच्या बातमीकडे. मंत्र्यांच्या पीए आणि OSDच्या यादीमध्ये 16 जण हे फिक्सर्स हे शिंदेंच्या मंत्र्यांचे आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय. त्यांची नावं माझ्याकडे आहेत, मात्र 16 दलालांची नावं फडणवीसांनी जाहीर करावी असं आव्हानच आता खासदार संजय राऊत यांनी दिले. कालच फडणवीसांनी मंत्रालयातील फिक्सरांना थारा देणार नसल्याचा इशारा दिला होता आणि त्यावरून आता राऊतांनी फडणवीसांचं कौतुक देखील केलंय. मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं, तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा, पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून, ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्यांना मी मान्यता देणार नाही. आत्तापर्यंत माझ्याकडे 125च्या जवळपास नावं आली. त्यातली 109 नावं मी क्लिअर केलेली आहेत. उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत, कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर आहे, कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरचं आहे. कोणी नाराज झालं तरीही मी अशाला मान्यता देणार नाही. माझं मुख्यमंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्य सचिवांना आव्हान आहे, कोणत्या मंत्र्याने आपला OSD किंवा PA म्हणून अशा फिक्सरची नावं पाठवली ती तुम्ही जाहीर करा. फिक्सरची जी नावं आहेत ती शिंदे गटाकडून, मंत्र्यांकडून गेलेली सगळं. तसं नसेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याचे जे प्रशासकीय प्रमुख आहेत त्यांनी ते जाहीर, मी नावं देईन ना, माझ्याकडे नावं 16 जणांची आहेत. 13 शिंद्यांचे आहेत आणि उरलेले जे आहेत ते अजित पवार गटात. ते 16 फिक्सर कोण याची आता उत्सुकता सर्वांनाच आहे आणि राऊत हे नावं सांगणार का याबद्दल देखील उत्सुकता आहे. पुढची बातमी आता बीडमधून. मस्साजोग गावामध्ये अन्नत्याग आंदोलनाबाबत आता ग्रामस्थांची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. जोपर्यंत सरकार ठोस निर्णय घेत नाही तोवर आंदोलनावर ठाम. कोणी देखील आलेलं नाही या संदर्भात काय सांगा? नाही, ते जिल्हाधिकारी साहेबांना या गोष्टीचं कुठलंही गांभीर्य नाही, कारण घटना घडल्यापासून एक जिल्हाधिकारी या नात्यानं त्यांनी कुठलाही फॉलोअप कुठल्या गोष्टीचा घेतला नाही. सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या ह्याच्यावर डिपेंड करत नाहीत, पदावर किंवा आपल्या जे आपण काम करतो त्याच्यावर, काही माणुसकीवर पण डिपेंड करतात. तसं माणुसकीच्या नात्यानं त्यांनी कुठलंही आमच्या गाव जे काय म्हणले आमचे गावकरी त्या मताशी मी सहमत आहे.
त्यांना कधीही असं वाटलं नाही की इथली कायदा व सुव्यवस्था कशी सुनियोजित करता येईल, कसं इथं चांगल्या पद्धतीनं आणि त्यानंतर धनंजय देशमुखांनंतर आता मनोज जरांगे काय बोलले आपण पाहूया. मनोज जरांगेने देखील या गावात जाऊन ग्रामस्थांची भेट घेतलेली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधलाय. शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं असं म्हणत जरांगेंनी एकनाथ शिंदेंचं मात्र कौतुक केलंय. कपामध्ये टाकले असते, टांगड्याला धरून आपलेले असते झाडाझाड कुंकडे बी. अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक आहे राव. ही तिरस्कारासारखी वागणूक आहे, तिरस्कारासारखी. देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे. सरकार सोबत असून न्याय नाही, पाठ कशी तोपटायची? इतकी दुर्दैवी वेळ. ही लय संशोधनाचा विषय झाला आहे भयंकर. 3 महिन्यापासून सरकार सोबत आहे तरी एक बी आरोपी नाही. आणि हे देशमुख कुटुंब उपोषणाला बसतंय म्हणजे इथंच तिरस्कारात लक्षात येतो. किती तिरस्कार आहे. अरे बाबा, मुख्यमंत्री होते तेव्हा चलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चलून द्यायचे. पुढची बातमी आता प्राजक्ता माळीबाबत. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय. महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात शिवार्पण मस्तू नृत्य सादर करणार आहे. मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केलाय. हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असून चेंगराचेंगरी देखील धोका असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. तर दुसरीकडे प्राजक्ता माळीचा कार्यक्रम होणारच अशी माहिती त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त मनोज थेटे यांनी दिली. तसंच या कार्यक्रमाला पुरातत्व विभागाची परवानगी मिळाल्याचा दावा देखील थेटेंनी केलाय. हा कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे, पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे. अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा. येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे. जरी प्राजक्ता माळी तिथे शिवस्तुती करणार असेल तरी पण त्याचा एकदा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण त्र्यंबकेश्वरच्या म्हणजे मी स्वतः माझी विश्वस्त आहे. शास्त्रीय नृत्य ठेवलं पाहिजे, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे, पण सेलिब्रिटींना आणून इथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने ट्रस्टने चालू केला आहे. ते इथे चुकीचं होत आहे, चुकीचं घडत आहे. आज मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला की आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय उपशास्त्रीय संगीतावर नृत्यावर आधारित महोत्सव आयोजित करत असतो, कार्यक्रम आयोजित करत असतो. तर यंदाचे वर्षी तुम्ही तुमच्या शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम इथे सादर कराल का? आणि अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज ही नृत्य देवता आहे, आराध्य दैवत आहे. त्यामुळे मी अजिबात वेळ न दवडता त्यांना तात्काळ होकार कळवला. वर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे. प्राजक्ता माळी यांचा देखील 26 तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा. या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे. नाशिकनंतर पुढची बातमी आता मुंबईतून. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आता रिझर्व्ह बँकेनं मोठी कारवाई केली होती. बँकेचं संचालक मंडळ बरखास्त केलं होतं आणि त्यानंतर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बँकेच्या लॉकरची क्षमता आणि बॅलन्स शीटमध्ये मोठी तफावत असल्याचं समोर आलंय. बँकेच्या लॉकरची क्षमता 10 कोटींची असताना बॅलन्स शीटमध्ये 112 कोटीहून अधिकची रोकड दाखवण्यात आली. बँकेवर निर्बंध टाकण्यापूर्वी आरबीआयनं आता बँकेचे लॉकर तपासायचं असता 122 कोटी रुपये लंपास झाल्याचं उघड झालंय. आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया सुपरफास्ट 20 मधून. सावंतांना धमकी देण्याची हिंमत कशी होते असा प्रश्न संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेने केला आहे. संभाजी ब्रिगेड इंद्रजित सावंतांच्या पाठीशी आहे. त्यांना धमकी देणाऱ्यांना संभाजी ब्रिगेड स्टाईल धडा शिकू असा इशारा देखील शिंदेने दिला. धनंजय देशमुखांची वैद्यकीय तपासणी करण्यास त्यांनी नकार दिलाय. संतोष देशमुखांच्या आईची तसेच मुलीची वैभवीची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 77 दिवस पूर्ण झाले. धनंजय देशमुखांचं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाला आजपासून सुरुवात केली. मस्साजोग येथे सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला मनोज जरांगेंनी भेट दिली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल जरांगेंनी असमाधान व्यक्त केलंय. त्याचबरोबर मुख्यमंत्री यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. शिंदे सरकार असतं तर सगळ्यांना आत टाकलं असतं असं म्हणत जरांगेंनी शिंदेंचं कौतुक केलंय.
संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अटक का होत नाही असा सवाल केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांनी सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन केला. मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी सुळे यांनी हा फोन केला. तुमच्या आणि आईच्या प्रकृतीची काळजी घ्या असं खासदार सुळे यांनी सांगितलं. मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाला वारकरी संप्रदायानं पाठिंबा दिला. वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भागचंद महाराज झांजे यांनी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आणि अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला. राजापूर मतदारसंघातील आमदार किरण सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय. मला खासदारकी लढवायची होती. राजन साळवी राजापूरचे आमदार आणि मी खासदार असं सांगण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट किरण सामंत यांनी केलाय. तसंच एकनाथ शिंदेने उठाव केला तेव्हा राजन साळवींचा सहभाग होता असं देखील आमदार सामंत यांनी म्हटलंय. शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांना उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांच्या मार्फत निरोप पाठवलाय. अडचणीच्या काळात पक्ष सोडू नका, पक्षाचं काम जोमानं करा असं निरोप पाठवण्यात आलाय. लवकरच उद्धव ठाकरे आणि महादेव बाबर यांची भेट होण्याची शक्यता आहे. महादेव बाबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. नाशिकमध्ये भाजप ठाकरे गटाला धक्का देणार आहे. माजी आमदार अनिल कदम लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जाते. अनिल कदम हे निफाडचे आमदार आहेत. मागील 2 निवडणुकीत त्यांनी सलग विजय मिळवला होता. इतका ताकदवार नेता ठाकरेंची साथ सोडणार असल्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का असल्याचं म्हटलं जाते. एकनाथ शिंदेच्या निर्णयांना स्थगिती देण्याचं काम मुख्यमंत्री फडणवीसांकडून सुरू आहे. यावरून संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय. घटनाबाह्य सरकारच्या काळात राज्यात आर्थिक अराजकता सुरू होती, तर फडणवीस हे चक्र थांबवण्याचं काम करत असतील तर चांगली गोष्ट आहे असं म्हणत खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी नीलम गोरेंना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. वकील असीम सरोदेमार्फत अंधारेंनी गोरेंविरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की 1 पद मिळतं असं वादग्रस्त विधान नीलम गोरेंनी दिल्लीतील साहित्य संमेलनात केलं होतं. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी स्थगिती प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं निर्णय राखून ठेवलाय. 1 मार्चला नाशिक जिल्हा न्यायालय निर्णय देणार आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयावर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आक्षेप घेतला. $5 कोटींच्या कामासाठी 5 लाखांची मागणी केल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केला. तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडींनी 5 लाख रुपये मागितल्याचा आरोप मिटकर यांनी केला. सरकारला ईव्हीएमचा घोळ करायचा होता म्हणून लाडकी बहीण योजना आणली असा गंभीर आरोप काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंनी केलाय. या योजनेमुळे सरकारकडे इतर योजनेसाठी पैसेच नाहीत. आता 9 लाख लाडकी योजनेतून काढल्या जातील असा दावा प्रणिती शिंदेंनी केला. पेणमधल्या अनेक गणेश मूर्तिकारांनी मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवे यांची भेट घेतली. पीओपींच्या मूर्तीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी मूर्तिकारांनी भेट घेतली. पीओपींच्या मूर्तीवर बंदी घातली तर व्यावसायिकांवर बेरोजगारीची वेळ येईल अशी तक्रार मूर्तिकारांनी केली. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्यात आली. याबाबत राज्य सरकारनं परिपत्रक काढलं. विशेष म्हणजे जुलै 2024 पासून तो लागू करण्यात येणार आहे. जुलै 2024 पासून ते जानेवारी 2025 पर्यंत वाढीव महागाई भत्ता हा एरियसच्या रूपात देण्यात येईल असं देखील पत्रकात म्हटलंय. मुंबईकरांना आता कचऱ्यावर कर भरावा लागणार आहे. पालिकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लागू करण्यात आलंय. या करामुळे मुंबई पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.